आमदार ही आता आपल्या भेटीसाठी येणार असल्याचं कळतं आहे. तसं पाहता याकडे उशिरा का होईना पण राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आपल्या भेटीला संपर्क साधतात तुमच्यासोबत. 15 मार्च रोजी ह्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 मार्च नंतर तब्बल 5 एप्रिलपर्यंत कोणीही संपर्क साधत नाही. याचा अर्थ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील नेतृत्वाला या निवडणुकीशी काही घेणं देणं नव्हतं का? इतके दिवस त्यांनी का संपर्क साधला नाही हा मूळ प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं निरसनी कुठेतरी झालं पाहिजे. त्यांचे काही खासदार दिल्लीलाही आहेत, काही राज्यसभेत आहेत. या सर्व लोकांनी आमच्या पक्षश्रेष्ठीला भेटण्याच्या अनुषंगानेही कुठे त्या ठिकाणी ते संपर्क साधला नव्हता 5 तारखेपर्यंत. ही बाब देखील एक सत्य कुठेतरी आहे. त्यामुळे या निवडणुकीशी त्यांना देणं घेणं नव्हतं का भारतीय जनता पक्षाच्याच मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीची सगळं सूत्र त्यांच्याकडे सोपवली होती का? हे प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपात निर्माण होतात. आता या सगळ्या बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या प्रक्रियेचा जो काही निर्णय आहे तो आता तुम्ही स्वतः घेणार आहात की पक्षश्रेष्ठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडनं होणार आहे? निर्णय घेण्याचा चेंडू तुमच्या कोर्टात आहे का? या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो. आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जे सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे, या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे. मी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल.